नमस्कार मैत्रिणी, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण अशी साधी आणि सुंदर फुलांची डिझाईन शिकणार आहे. तर ते फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. 5 नंबरचे पांढरे मोती, 5 नंबरचे रंगीत मोती, टुंगूस, कात्री आणि सुई. ही अशी डिझाईन आज आपल्याला बनवायची आहे. चला तर मग आपण हे फूल ही डिझाईन बनवण्यासाठी सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. हा एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. हा असा आपण आता गोल बनवून घेणार आहे. गोल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगते. ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे, त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. सुई अशी अद्धर ओढायची आहे वरती आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यातून एकदा सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई आपण 2-2 मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा असा गोल आपला तयार झालेला आहे. आता आपण हा गोल तयार केलेला आहे. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली, हा धागा दिसतोय तुम्हाला. कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढली? ह्या मोत्यातून, गाठीजवळचा मोती. आता आपल्याला हा एक मोती आणि 5 पांढरे मोती असा 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तुम्ही हे फूल बनवण्यासाठी कुठलाही कलर घेऊ शकतात. हे पहा, 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याची पाकळी बनवायची. तर हा जो गोलातला पांढरा मोती, हा एक मोती आणि हे 5 मोती, ह्या मोत्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढणार. पहा, हा मोती, ह्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, दिसली ना? सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा. ही एक आपली पाकळी इथे तयार झालेली आहे. आणि लगेच आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, इथे आपण 5 मोती ओवून ह्या मोत्यातून सुई काढली, 6 मोत्यांचा गोल तयार केला. आता इथे पण 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथपर्यंत करायचा. किती गोल करायचे आपल्याला? 1 2 3 गोल 6 मोत्यांचे करायचे. 1 2 3 4 गोल 6 मोत्यांचे करायचे. आता पहा, ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती, हे 2 मोती इथे आहेत. हा रंगीत आणि हा पांढरा. आता आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे रंगीत. हे पहा, हे 4 मोती आपण रंगीत ओवून घेतलेले आहे. आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती, हा मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. परत आपण त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा,
आणि आता परत आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून 1 2 3 3 नंबरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि आता परत पहा, गोलातला हा तिसरा मोती आणि गोलातला हा एक रंगीत मोती सुरुवातीचा, हे 2 पांढरे मोती आहे. आता आपल्याला परत 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला तसेच करायचं आहे. हा एक रंगीत मोती ह्या गोलातला आणि गोलातला हा तिसरा पांढरा मोती. आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई अशी वरती काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. पहा, ही तिसरी पाकळी आपली तयार झालेली आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून आता परत आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आता 4 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. गोलातला 4 नंबरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, 1 2 3 4 हा 4 नंबरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई तुम्हाला दिसते वरती आलेली. पहा, समोरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. परत आपण तो पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती असे हे 2 मोती इथे आहे. आता परत आपण 4 रंगीत मोती ओवून घेऊ. परत ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा चौथा पांढरा मोती. आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची, धागा ओढून घ्यायचा. ही चौथी पाकळी तयार झाली आपली आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण परत सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण 5 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली, पांढऱ्या मोत्यातून 5 नंबरचा पांढरा मोती आणि ह्या पाकळीतला हा मोती. आता हे 2 मोती परत आपण 4 मोती पिवळे रंगीत ओवून घेऊ. हे पहा, हे 4 मोती आपण परत ओवून घेतलेले आहे. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला परत ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आणि आता पहा मैत्रिणींनो, इथे आपण 5 मोत्यांचा गोल करून 5 मोती रंगीत होऊन इथला एक मोती 6 मोत्यांचा गोल केला. नंतर बाकीचे आपण 1 2 3 4 हे मोती 4 होऊन गोलातला 2 मोती, एक गोलातला 1 मोती आणि ह्या गोलातला 1 मोती असे 2 मोती 4 मोती होऊन इथपर्यंत आपण 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. आता आपल्याला इथे लक्ष द्या आता मैत्रिणींनो. आता आपण काय करणार आहे, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता पहा, 1 2 3 हे 2 रंगीत मोतींमधला एक पांढरा मोती असे हे 3 मोती आहे. आता आपण धाग्यात 3 रंगीत मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार. ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. सुई अद्धर ओढायची आहे, धागा व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला खाली दुसरी डिझाईन करायची आहे. हा इथे आपला एक इथे गोल तयार झाला, एक इथे षटकोन तयार झाला. आता आपल्याला परत एक डिझाईन तयार करायची आहे. आपल्याला अशा ह्या डिझाईनभोवती अजून 2 डिझाईने तयार करायच्या आहे. आता तुम्ही लक्ष द्या, आता मी काय करते पहा. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी खाली काढून घेतलेली
आहे. हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, आता आपल्याला हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा एक मोती आणि हा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता इथे आपण पांढरे मोती घेणार आहे. आता मी धाग्यात 4 पांढरे मोती ओवून घेणार. हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती धागा निघालेला अशी सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतली. पहा, आता लक्ष द्या मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, पांढऱ्या मोत्याच्या शेजारचा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे 4 मोती ओवून घ्यायचे. 4 मोती आपण ओवून घेतले. 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती आपण ओवून घेतले. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण अशी वरती काढून घेतलेली. पहा, ही अशी इथे आपली डिझाईन तयार होते. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 आणि 2. आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 6 मोत्यांचा गोल करायचा. आता 1, 2, 3 हे 3 पांढरे मोती, हे 3 मोती इथे आहे. आता आपण 3 पांढरे मोती ओवून गोल करू. हे पहा, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपल्याला ही अशी डिझाईन इथे तयार करायची. तर आता आपण ह्या 1, 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. रंगीत मोती सरळ लाईनचे त्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता इथे आपण 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे मोती ओवून घेऊ. हे पहा, 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे मोती आपण ह्याच्यात ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आणि परत 1, 2, 3 ह्या 3 मोत्यातून सुई, वरच्या 3 रंगीत मोत्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, आता हे 2 मोती, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो, करून पहा. हे पहा, मी आता परत 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि 1, 2, 3 ह्या एका पांढऱ्या मोत्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत 1, 2 आणि 3 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती होणार. 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे.
आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा. आणि आता परत पहा मैत्रिणींनो, 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. आपल्याला परत 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि परत 1 2 3 ह्या सरळ 3 रंगीत मोत्यातून वरच्या सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे मोती ओवून घ्यायचे आहे. 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे आपण 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि एक हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि परत आपल्याला इथे 1 2 3 हे 3 मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. हा 1 रंगीत मोती, त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत इथे 1 2 3 हे 3 मोती आहे. आपल्याला परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता परत 1 2 3 इथून सुई आपली बाहेर निघेल कोपऱ्यावरच्या रंगीत मोत्यातून. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे परत आपल्याला 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे मोती ओवून घ्यायचे आहे. 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे आपण 4 मोती ओवून घेतले कोपऱ्याला दरवेळेस. आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत पहा, 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे नवीन डिझाईन करायची आहे. पहा मैत्रिणींनो, धागा संपून गेला होता म्हणून मी सुईमध्ये नवीन धागा ओवून घेतलेला आहे. आता परत आपल्याला 1 2 आणि 3 हे 3 मोती आपले इथे आलेले आहे. ह्या एका रंगीत मोत्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली. आणि आता परत इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचा. हा पण आपला एक षटकोनी आकार तयार झालेला आहे. हे पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता आपल्याला पुढे काय करायचं ते. आता परत आपण ह्या सलग 3 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 हे 2 मोती एका मोत्यातनं काढली. आता मी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढते. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, आता हा इथे एक पांढरा मोती आहे. ह्याच्यातून सुई आपण काढून घेतली. आता 1 2 3 हे 3 पांढरे हे 3 मोती, हे मधला 1 रंगीत आणि साडीचे 2 पांढरे. आता आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेऊ. नाही, इथे 1 रंगीत, 1 पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा असे 3 मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, 1 पांढरा, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई
वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता आपण परत काय करणार आहे. ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपण ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. आणि 1 2 3 4 हे 4 मोती इथे पांढरे आहे. आपण ह्या एका रंगीत पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला परत एक डिझाईन करायची आहे. आता आपण इथे हे 2 मोती पांढरे, इथे 4 मोती पांढरे घालून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ह्या मोत्यातून हा इथे आपला एक गोल तयार झालेला आहे. आणि आता पहा 1 2 3 हे 3 मोती आहे. पहा मैत्रिणींनो, 1 2 3 हे 3 मोती आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपल्याला 3 मोती येऊन एक गोल तयार करायचा आहे. 6 मोत्यांचा एक गोल. आता परत आपण धाग्यात 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत पहा 1 2 3 3 मोती आहे. आता आपण ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. पहा सुई अद्धरवरती काढायची आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू परत गोलातले हे 2 मोती आणि हा एक रंगीत मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता इथे काय करायचं आपल्याला पहा. इथे 2 पांढरे, 2 पांढरे आणि एक रंगीत असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे. आणि एक पांढरा, 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा असे मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. अशी पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही इथे आपली एक डिझाईन तयार झाली. आणि आता परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती, हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवू. हे पहा हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत 1 2 3 1 2 3 असे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. इथे हा एक गोल आपला तयार झालेला आहे. हे पहा. आणि परत आपल्याला 1 2 3 हे 3 मोती ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. पहा 1 2 3 हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत 1 2 3 असे 3 मोती आपण परत ओवले. अशा 6 मोत्यांचा हा एक गोल आपला तयार झालेला आहे. परत ह्या रंगीत मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता मी तुम्हाला एवढा गोल करून दाखवते. 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा. हे पहा असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा अशी इथे डिझाईन तयार झालेली आहे. काहीच नाही, सोपं आहे मैत्रिणींनो. हे पहा आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून हे 2 पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढली. इथे वरचे मोती मोजायचे. 1 2 3 4 हे 4 मोती आहे. तर काय करायचं, हे समोरचे 2 मोती घ्यायचे, 4 मोती धाग्यात ओवायचे, 6 मोती इथे गोल तयार होतो. त्याचेच सुई पुढे ह्या मोत्यातून काढायची. इथे 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल जातो. आणि नंतर सुई ह्या कोपऱ्याला आणायची. इथे मग 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा,
इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे अशी डिझाईन तयार होते. तुम्ही असं इथपर्यंत करा, मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हे पहा, असं मी इथपर्यंत करून घेतलेलं आहे. आता पहा, 1 2 3 मला 3 मोती ओवायचे आहे पांढरे. हे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई वरच्या दिशेने काढलेली आहे आणि 1 आणि 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, बरोबर मोत्यातून सुई काढली ना मैत्रिणींनो, आपली डिझाईन व्यवस्थित अशी तयार होते. मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आणि परत ह्या एका मोत्यातून आपण सुईवरती बाहेर काढू. सुई अद्धर वरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता पहा, 1 2 हे 2 पांढरे मोती, त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती. आता पहा, आता आपण इथे आणखीन एक पांढरा गोल तयार करणार आहे. आता आपण ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली, तर 1 2 3 हे 3 मोती आणि आता परत आपण धाग्यात 3 मोती ओवून घेणार आहे. हा आपला ह्याच्यातला हा शेवटचा गोल आहे. हे पहा, आता 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू. 1 2 3 1 2 3 हे पहा, अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आता पहा इथे, आता इथे आपल्याला एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, हा आपल्याला शेवटचा गोल करायचा ह्या डिझाईनमधला. तर एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई अशी ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई आपण वरती काढून घेणार आहे. आणि आता परत आपल्याला खाली आणखीन एक डिझाईन करायची, ती एकदम सोपी डिझाईन आहे मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला ती सुद्धा डिझाईन कशी करायची ते सांगते. सुई व्यवस्थित मोत्यातून बाहेर काढा. माझी सुई व्यवस्थित निघालेली नाहीत, एका मोत्यातून काढायची राहिली, त्याच्यामुळे मला हे एवढे मोत्यातून सुई परत मागे घ्यावी लागली. पहा, ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर घ्यायची होती. हे पहा, हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर घेतली, ह्याच्यातून घेतली, ह्याच्यातून घेतली. आता आपला हा इथे डिझाईनचा आकार व्यवस्थित तयार झाला. पहा, आणि आता परत आपण आपले काढलेले मोती ओवून घेऊ. एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा. थोडासाही मोती जरा सुई इकडे तिकडे धाग्यातनं निघाली आपली डिझाईन चुकते, म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन कोणत्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढतो ते लक्ष देऊन करावे. हे पहा, अशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली.
ही आपली एक डिझाईन इथे तयार झालेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे एक दुसरी डिझाईन तयार करायची आहे. ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. आता आपण वरच्या गोलामध्ये 4 मोती होते, 4 मोती, 2 हे 2 हे. आता ह्या गोलात किती मोती पहा, 1 2 3 4 5, हे 5 मोती आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 2 मोती झाले आणि आता आपल्याला ह्या धाग्यात 4 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. ही डिझाईन सोपी आहे मैत्रिणींनो. म्हणजे आपण 1 2 3 4 स्टेप. आता ही आपली 5वी स्टेप आहे शेवटची, ती लक्ष द्या तुम्ही. आता पहा, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. म्हणजे आपला हा खाली एक गोल तयार झालेला आहे. पहा, हा एक गोल तयार झाला आपला. आणि आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपण परत 2 रंगीत, नाही 2 पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा असे मोती ओवून घेणार आहे. आणि आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढू. ही इथे आपली अशी डिझाईन तयार झाली. पहा, आणि आता परत आपण ह्या 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. हा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपण इथे 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला डिझाईन समजली की नाही ते मला कळवा. शिकवायची असेल तर मी परत तुम्हाला शिकवेल. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. एक मोती पुढे निघाली सुई, तिला आपण मागे करून घेतलेली आहे. आणि आता हे 2 मोती आहे, ह्याच्यामध्ये आपण आता 4 मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 4 मोती आपण ओवून घेतले. आणि परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण परत 1 2 3 ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. आणि आता इथे परत आपल्याला 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा, दोन पांढरे, 1 रंगीत आणि 1 पांढरा
अशी आपण सुई काढून घेणार आहे. बरोबर आहे. 2 पांढरे आणि एक रंगीत अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. अशा आपल्याला कोपऱ्याला अशी डिझाईन करायची आहे. आणि नंतर मग आपण परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे परत 2 पांढरे, एक रंगीत आणि एक पांढरा असे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढली आणि आता परत आपण 1 2 अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण 1 2 3 4 असे 4 मोती बाहेर काढून घेतलेले आहे, ओवून घेतले धाग्यामध्ये. आणि ह्या 2 मोत्यातून 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई अशी समोरच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेऊ. आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. असे आपले कोपऱ्याला 6 गोल तयार होतील. आता परत आपण इथे 2 पांढरे, एक रंगीत आणि एक पांढरा असे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी इथे एक डिझाईन तयार झाली आणि परत आपण पुढे सरळ 4 मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 हे 3 मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. 1 2 मोती बारीक आहे ना, त्यामुळे ओवायला थोडे जड जातात. 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो हां. आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. 1 2 3 आणि आता इथे परत 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा असे मोती ओवून घेतले आणि आपण ह्या मोत्यातून सुई अशी रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. ही इथे आपली एक डिझाईन तयार झाली
आणि परत आपण 1 2 3 4 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढले. असं आपल्याला इथपर्यंत करायचं आहे. इथे आपले कोणे तयार झालेले आहे पहा. आता आपली ही शेवटची स्टेप राहिलेली आहे. आता आपण परत इथे 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेरच्या दिशेने समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आणि परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू पहा. ह्याशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. असे इथपर्यंत आपले गोल बनवायचे. ही आता इथपर्यंत आपली शेवटची डिझाईन होणार आहे. आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे परत 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा. परत आपण ह्या पिवळ्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा. आता आपल्याला एकच गोल बनवायचा आहे. आता आपण तो एक गोल बनवून आपली ही डिझाईन पूर्ण करून घेणार आहे. हे पहा, अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. परत आपण 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहा. अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी आपली डिझाईन झालेली आहे. आणि आता आणखीन एक डिझाईन तुम्हाला सांगायची आहे. ती कशी करायची पहा. आता आपण हे जे रंगीत मोती ओवलेले आहे कोपऱ्या कोपऱ्याला, हे कोपऱ्या कोपऱ्या रंगीत मोती ओवले आपण. आता आपल्याला तिथे 3-3 मोती ओवून चौकट बनवायची आहे. आता आपण ती चौकट बनवून घेऊ. म्हणजे आपल्या ह्या एका ह्याच्यामध्ये आपण 6 स्टेप बनवलेल्या आहे. आता पहा, ह्या दोघी मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर. आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. इथे आता आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ. आणि 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली. ही चौकट आपली इथे तयार झालेली आहे. आणि परत आपल्याला सुई ह्या मोत्यांमधनं फिरवायची. ही अशी सुई आपण फिरवून घेतलेली आहे. आणि परत आता 1 2 3 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला परत सरळ लाईनला अशी सुई बाहेर काढायची आहे त्या रंगीत मोत्यापर्यंत. हे पहा, 1 2 3 4 5 6 आणि हा रंगीत एक 7वा मोती. आणि परत आपण आता 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे.
हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण ज्या मोत्यातून सुई काढली, ह्या रंगीत मोत्यातून, त्याच्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने. आणि आता परत आपल्याला इथे एक चौकट बनवायची आहे. असं आपण परत 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. एक आणि दोन चौकटी आपल्याला करायच्या आहे. आता आपण त्या पूर्ण करू आणि म्हणजे आपली ही डिझाईन फुलाची तयार झालेली आहे. हे फुलाची डिझाईन आपण देवासमोर रांगोळी म्हणून ठेवू शकतो किंवा वाण म्हणून सुद्धा आपण हे फुलं देऊ शकतो. आता पहा मैत्रिणींनो, आता आपण परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, आता आपली सुई इथे आलेली आहे. ही अशी सुई आलेली आहे आपली. आणि आता परत आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी आपली एक चौकट इथे तयार झाली आणि परत आपण 1 2 मोती बारीक आहे त्याच्यामुळे सुई लवकर जात नाही मोत्यामधनं, आहे ना. हे पहा, आता आपण अशी सुई सरळ रेषेतनं बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सरळ लाईनमध्येच जायचं आहे आपल्याला परत. किंवा तुम्ही तिथे गाठ पाडून घेतली आणि पुढच्या चौकटीस एका मोत्यातून सुई ओवून 3 मोती ओवून घेतले तरी तुमची ही चौकटची डिझाईन होऊ शकते. हे असं तुम्हाला जड जाईल काढायला, तर मी तुम्हाला एकदम सोपा मार्ग सांगते पुढच्या ह्याच्यामध्ये. पहा, आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. एक रंगीत मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली. पहा, आणि आता आपण परत 1 2 आणि 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो रंगीत मोती 1 2 3 ह्या 3ऱ्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. इथे गाठ पाडायची. इथे गाठ पाडून लगेच ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर आता आपल्याला गाठ पाडायलाही वेळ लागेल, म्हणून मग मी तुम्हाला याच्यातूनच सुई काढून देते मोत्यांमधनं. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेते सगळ्या मोत्यांमधून आणि परत 1 2 3 ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर आली आपली. आणि आता इथे आपण एक चौकट शेवटची तयार करून घेणार आहे. पहा, म्हणून आपण आता धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. 1 2 3 हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या रंगीत मोत्यातून आपण धागा काढलेला आहे त्याच्यातूनच परत आपल्याला त्याच दिशेने धागा बाहेर सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपली ही फुलाची डिझाईन
पूर्ण झालेली आहे. मैत्रिणींनो, समजली नसेल तर सांगा, मी तुम्हाला परत शिकवेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला द्रव्य सांगते. ह्या गोल्यातून सुई बाहेर काढली. हा दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे. त्या गोल्यातून सुई बाहेर काढायची दोऱ्याच्या आणि धागावरती ओढायचा. अशी गाठ पडलेली आहे. हे पहा, अशी आपली डिझाईन इथे झालेली आहे. ही अशी आपली फुलांची डिझाईन तयार झालेली आहे. पहा, ही अशी डिझाईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.